पत्रकार हा एखाद्याला उंचीवर नेऊ शकतो आणि पत्रकार एखाद्याला उंचीवरून खाली आणू शकतो, याचं भान ठेवावं. लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी करतंय. पत्रकारांचं आंदोलन काय असतं हे आम्ही नुसतं महाराष्ट्र सरकारला नाही तर केंद्रामध्ये बसलेल्या पंतप्रधान मोदींनाही या ठिकाणी दाखवू देऊ. केंद्र सरकारने आणि विशेषतः ब्रॉडकास्ट ऑफ इंडियाने लोकशाही न्यूज चॅनलवर 30 दिवसांची बंदी घातली. ही बंदी म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीला मारक घटना आहे. देश या ठिकाणी चंद्रावर चाललाय. चंद्रयान 3 मोहीम आपण राबवतोय. आधुनिकतेकडे एकीकडे देश चाललाय आणि दुसरीकडे केंद्र सरकार त्या ठिकाणी लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी करतंय. हिटलरशाही भारतामध्ये आली की काय असा अनुभव आता आम्हा पत्रकारांना व्हायला लागलाय. एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, आता दुसरीकडे पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त झाले. लोकशाही न्यूज चॅनलवर 30 दिवसाची बंदी घातल्यामुळे आज आम्ही पंढरपूरमधील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर हे चॅनल सुरू करावं अशी आमची मागणी आहे. हे चॅनल जर सुरू झालं नाही तर पत्रकारांचं आंदोलन काय असतं हे आम्ही नुसतं महाराष्ट्र सरकारला नाही तर केंद्रामध्ये बसलेल्या पंतप्रधान मोदींनाही या ठिकाणी दाखवू देऊ की पत्रकार हे किती उग्रतेने आंदोलन करू शकता. पत्रकार हा एखाद्याला उंचीवर नेऊ शकतो आणि पत्रकार एखाद्याला उंचीवरून खाली आणू शकतो, याचं भान ज्यांनी लोकशाही चॅनलवर बंदी घातली त्यांनी या ठिकाणी भान जरूर ठेवावं. त्यांचं भान हरपलं असेल तर त्यांना जागेवर आणून देण्याचं काम आम्ही पत्रकार या ठिकाणी करू. आमची सर्वसामान्य पत्रकार म्हणून किंवा लोकशाहीचा एक चांगला घटक म्हणून, चौथा घटक म्हणून आमची मागणी आहे की लोकशाही चॅनलवर जी बंदी घातली आहे ही बंदी असंवैधानिक बंदी आहे. पत्रकार हा सकारात्मक बातमी मानत असतो. पत्रकार समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे अशा प्रकारे जर चॅनलवर बंदी घालण्याचं काम केंद्र सरकार आणि ब्रॉडकास्ट ऑफ इंडिया करत असेल तर पत्रकार हे कधीही खपवून घेणार नाही. लोकशाही चॅनल लवकरात लवकर सुरू करावं अशी आमची मागणी आहे.